नमस्कार मित्रांनो. 10वी किंवा 12वी नंतर जर आज चुकीचा निर्णय घेतला तर पुढची 10 वर्ष तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागू शकते. दरवर्षी लाखो विद्यार्थी सायन्स, कॉमर्स, आर्ट्स या पारंपरिक मार्गाने पुढे जातात. पण सत्य काय आहे माहिती आहे? त्यातील हजारो विद्यार्थ्यांना नंतर कळतं की त्यांनी निवडलेला मार्ग त्यांचा कधीच नव्हता. आणि कदाचित आज तुम्हीही याच गोंधळात अडकलेले आहात. पुढे काय करायचं? मित्र एक सांगतात, पालक दुसरं सांगतात, समाज वेगळंच सांगतो. आणि या सगळ्यात हरवतं तुमचं स्वतःचं स्वप्न. आजची सर्वात मोठी चूक माहिती आहे का? आपण करिअर निवडतो स्वतःच्या आवडीने नाही तर दुसऱ्याच्या दबावाने. मित्र गेला म्हणून आपण जातो, नातेवाईक म्हणाले म्हणून फील्ड निवडतो. पण लक्षात ठेवा, दुसऱ्यांच्या स्वप्नांनी तुमचं भविष्य घडत नाही. मग योग्य करिअर निवडायचं कसं? जपानमध्ये एक सुंदर कॉन्सेप्ट आहे, इकिगाई. याचा अर्थ जे तुम्हाला आवडतं, ज्यात तुम्ही चांगले आहात, जगाला ज्याची गरज आहे आणि ज्यातून पैसे मिळतात. या 4 गोष्टी जिथे एकत्र येतात तिथेच जन्माला येतं तुमचं परफेक्ट करिअर. आता पाहूया भविष्यात राज्य करणारे करिअर ऑप्शन्स. पहिला, डिजिटल मार्केटिंग. आज प्रत्येक बिझनेस ऑनलाईन आहे आणि या फील्डची डिमांड दररोज वाढत आहे. दुसरा, डाटा सायन्स आणि AI. भविष्य आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. AI शिकणारे लोक उद्याचे लीडर्स असतील. तिसरा, ग्राफिक डिझाईन आणि ॲनिमेशन. जर क्रिएटिव्हिटी असेल तर डिग्रीपेक्षा स्किल जास्त महत्त्वाची ठरते. चौथा, कंटेंट क्रिएशन. आज यूट्यूब, पॉडकास्टिंग, इंस्टाग्राम क्रिएटर्स लाखो कमावत आहेत. पाचवा, फ्रीलान्सिंग. घर बसल्या इंटरनॅशनल क्लायंट्स सोबत काम. हे आता स्वप्न नाही, रिॲलिटी आहे. पण करिअर निवडण्याआधी स्वतःला तयार करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जर अजून कन्फ्यूज असाल तर हा वेळ वाया घालवू नका. या 3 स्किल्स शिका: स्पोकन इंग्लिश, ॲडव्हान्स एक्सेल आणि 1 कोडिंग लँग्वेज. हे स्किल्स तुमचं फ्युचर बदलू शकतात. आता सांगतो एक सिक्रेट जे शाळा आणि कॉलेजमध्ये कधी शिकवत नाहीत. नेटवर्किंग. लिंक्डइन अकाउंट तयार करा. तुमच्या ड्रीम फील्डमधील लोकांशी कनेक्ट व्हा. त्यांच्या अनुभवातून जे शिकाल ते कोणत्याही पुस्तकात मिळणार नाही. पालकांसाठी एक मनापासून विनंती, तुमची अपूर्ण स्वप्न मुलांवर लादू नका. त्यांना त्यांचा मार्ग शोधू द्या. त्यांना पडू द्या, कारण पडल्याशिवाय उभं राहायला शिकत नाही. विद्यार्थ्यांनो, करिअरचा रस्ता कधीच सरळ नसतो. तो नेहमी वळणावळणाचा असतो. पण जो चालत राहतो, जो हार मानत नाही, तो शेवटी जिंकतो. आता मला कमेंटमध्ये सांगा, तुमच्या मते फ्युचरमध्ये सर्वात पॉवरफुल करिअर कोणता? AI, डिजिटल मार्केटिंग की कंटेंट क्रिएशन? कमेंट करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोचवा, कारण कदाचित हा व्हिडिओ एखाद्याचं आयुष्य बदलू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.